रमेश पाटील इथेच थांबले नाही. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनाही फोन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. हॅलो, हा बोला. बाप्पा काय विषय झाला माहिती का? पूर्ण शेतकऱ्यांचे फोन चालू आहे. म्हणजे त्यांची लाईटच चालली रात्री 6 ते 9, सकाळी 5 ते 9. इतकं परेशान आहे शेतकरी. पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते वेगळंच लफडे चालतात. प्रॉब्लेम असा आहे की ही हरामखोरपणा चाललाय. मी आज डीपीडीसीला घेणार होतो. नाही ते वेगळं ऐक ना. माझं काय म्हणणं माहिती का? बघा बाप्पा, मला बघा कोणते माझं काय म्हणणे, खासदार आहे सगळ्या पक्षाचे, सगळे शेतकऱ्यांचे पुत्र आहे आणि खासदारांना निवडून देणारे सगळं ग्रामीण भाग आहे. हॅलो, काय काय ऐका ना, तुम्ही म्हणता ते खरं आहे की महाराष्ट्र शासनाचा विषय खासदाराच्या अखत्यारीत नाहीये. पण मी याच्यावर आवाज येत आज डीपीडीसी घेणार होतो. उद्या आमची डीपीडीसी कॅन्सल झाली. 8 दिवसापासून बोंब आहे. माझ्या जिल्ह्यातल्या पण बीड तालुक्यात हा सर्वात. माझं एकच म्हणणं आहे का ना, माझं बघा, माझे ते म्हणजे जास्त विषय नाही. माझं एकच म्हणणे, जितके खासदार आहे ना, बघा कोणत्या पक्षाचा, ज्याच्या शहराचा काय करायचं सांगा ना. सगळे जितके पक्षाचे खासदार सगळे मिळून भोंगळ आंदोलन करावं अशी इच्छा आहे माझी. हॅलो, आंदोलन करता येईल ना आपण सगळ्याला. सगळे भोंगळे, भुमरे साहेब तुम्ही असे, कल्याण काळे असेल, लंके असेल, प्रत्येक पक्षाचे काय साहेब सगळ्यांना एकत्र करून करूया. आंदोलनाची दिशा काय ठरवत हे पाडून टाका सरकार सगळं. बघा, ज्याच्या घर सुखी नाही ना, प्रत्येक खासदार त्याच्या घराचा मालक आहे. एवढंच माझं म्हणणे. सगळ्यांनी राजीनामा देऊ का ना. तळमळ आपली सर्वांची ग्रामीण भागाला पाणी हे लाईट मिळत नाही, चुकीचं आहे. अहो मला सांगा, अंबानीच्या पोराच्या ढोंगला कधी सापडा असला तर हजारो डॉक्टर येतील. शेतकऱ्याचे असतात कोण येते डॉक्टर येतात का? मग तेच माझं म्हणणे. मला अंबानी तुमचं की आपण शेतकऱ्याला त्रास होतोय त्यासाठी आपण ते उद्या मार्ग काढू काय ह्या आपल्या देशात तुम्हाला. ओके. तर मंडळी, हे होते रमेश पाटील. सगळ्यात अगोदर आम्ही या आवाजाची, या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांना देखील त्यांनी या मुद्द्यावरती फोन लावलाय. मुद्दा होता की सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नावरती तुम्ही तोडगा कधी काढणार आहात. शेतकऱ्यांचा वीज प्रश्न आणि त्यामुळे उद्भवणारे धोके, यामुळे रमेश पाटील यांनी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांना धारेवर धरलाय. जर तुमच्याकडनं हे शक्य होत नसेल तर तुम्ही राजीनामा का देत नाही, राजीनामा देऊन टाका ना, असं ते डायरेक्ट या ठिकाणी म्हणतात. तर मंडळी, बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्याशी बोलताना रमेश पाटील यांनी सर्वपक्षीय खासदारांनी एकत्र येऊन भोंगू आंदोलन केलं पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली. वीज प्रश्नावर केवळ चर्चा न करता ठोस काहीतरी कृती तुम्ही केली पाहिजे आणि त्याची गरज आता सध्या आहे. खासदार बजरंग सोनवणे यांनी हा विषय राज्य शासनाच्या अखत्यारीत असल्याचं मान्य केलं, पण यावर आवाज उठवण्याचं आश्वासन देखील दिलं. रमेश पाटील यांनी असा प्रश्न विचारला की जर बड्या व्यक्तीच्या कुटुंबाला इजा झाली किंवा एखाद्या मोठ्या माणसाच्या घरात, श्रीमंत माणसाच्या घरात किती वेळ लाईट जाते? लाईट गेली तर 1 मिनिटात ती लाईट परत येते. आणि मग शेतकऱ्यांच्याच बाबतीत असा दुजा भाव का? सरकार शेतकऱ्यांना लाईट का उपलब्ध करून देत नाही, असं देखील त्यांनी यावेळेस सांगितलं. खासदार बजरंग सोनवणे यांनी उद्या या विषयावरती मार्ग काढण्याचे आणि चर्चा करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. सर्वपक्षीय खासदारांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आंदोलन करण्याबाबत नियोजन करणार असंही सांगितलं. आणि वीज वितरण कंपनीच्या निष्काळजी कारभारावर तातडीने डीपीडीसी बैठकीत आपण आवाज उठवणार असं देखील बजरंग सोनवणे मानतात. तर रमेश पाटील यांच्या या व्हायरल कॉलमुळे राज्यातील ग्रामीण भागात वीज समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृती करावी, ही भावना या संवादातून ठळकपणे दिसून आली आहे. मंडळी, याबद्दल तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नोंद करा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा. धन्यवाद.